आजच्या स्टोरीला सुरुवात करण्यापूर्वी म्हैसाळ गावचं जे प्रकरण आपण पाहिलेलं होतं त्या प्रकरणातली एक अपडेट आलेली आहे। याच्यामध्ये काही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि असा संशय आहे की या मंडळींनी जेवणामध्ये विष मिसळलं आणि या मंडळींची हत्या केलेली, 9 जणांची हत्या केलेली आहे। आता पूर्वी आपण ज्या प्रकरणाला आत्महत्या समजत होतो ते प्रकरण हत्या आहे असं सुद्धा समोर येतं आहे, पण या गोष्टीचा तपास चाललेला आहे आणि त्यामुळे ज्यावेळेस याचा पूर्ण तपास होईल त्यावेळेस मग आपण या विषयावरती बोलूया। फक्त आत्ता जी अपडेट आली होती की ज्याला आत्महत्या समजत होतं ती आत्महत्या आहे की हत्या आहे यावरती काही दिवसांमध्येच आपल्यासमोर त्या गोष्टी येतीलच। तर आता आपण आजच्या स्टोरीकडे वळूया। आता मध्यंतरी आपण एक बातमी वाचलेली असेल की पुण्यामधलं शिरूर जे आहे त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये एका व्यक्तीनं बायकोवरती आणि सासूवरती गोळीबार केलेला होता। याच्यामध्ये बायकोची हत्या झालेली होती। भर कोर्टाच्या आवारात ही सगळी घटना घडलेली होती। आता याबद्दलचीच माहिती आपल्याला घ्यायची आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये। ठाणे जिल्हा आहे त्या ठिकाणचा उल्हासनगर, त्या ठिकाणचं अंबरनाथ आणि त्या ठिकाणचं गणेशनगर। आता या ठिकाणी राहणारे आहेत दीपक पांडुरंग ढवळे। आता हे मिलिटरीमध्ये म्हणजे सैन्यामध्ये नोकरीला आहेत, कामाला आहेत। आता दीपक यांचं लग्न त्यांच्याच मामाची मुलगी म्हणजे त्यांच्याच नात्यातली मुलगी म्हणजे रंगनाथ तुकाराम झांबरे राहणार अहमदनगर पारनेर वाडेगावान यांची सुकन्या म्हणजे रंगनाथ झांबरे यांची मुलगी, त्यांचं नाव आहे मंजुळा झांबरे, यांच्याबरोबर ती याचं लग्न ठरलं आणि 17 नोव्हेंबर 2005ला या दोघांचं लग्न झालं। वाडेगावांची सुकन्या, वाडेगावांची मंजुळा ही अंबरनाथला आली। दीपक आणि मंजुळा यांचा संसार सुरू झाला। काही वर्षांनी यांना एक मुलगी झाली, मुलीचं नाव ठेवलं वैष्णवी। त्यानंतर पुन्हा काही वर्षांनी दुसरी मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं तन्वी। आता घरामध्ये 2 हुशार मुली होत्या, चांगली पत्नी होती, चांगला पती होता, चांगली नोकरी होती, सगळं काही चांगलं होतं। पण सगळं चांगलं असलं तरी सगळंच चांगलं होईल असं नसतं आणि या पती आणि पत्नीमध्ये वादाला सुरुवात झालेली होती। दोघांच्यामध्ये काही ना काहीतरी कारणावरून भांडण व्हायचं। आता एक कारण माध्यमातून समोर येतं की पती जो आहे तो दारू पिऊन घरी यायचा आणि बायकोला मारहाण करायचा किंवा मुलींना मारहाण करायचा। आता हेच कारण आहे, काही इतर कोणती कारणं होती, पण पती आणि पत्नीमध्ये दुरावा यायला सुरुवात झालेली होती, दोघांच्यामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती। आता यांच्यामध्ये इतका दुरावा वाढला, इतका वाद झाला की शेवटी मंजुळा जी आहे ती आपल्या 2 मुलींना घेऊन आईवडिलांकडे आलेली आहे आणि त्यांच्याकडे राहायला लागली। आता यावेळेस काही नातेवाईकांनी या दोघांच्यामध्ये म्हणजे पती आणि पत्नीमध्ये मध्यस्थी केलेली आहे, यांच्यामध्ये समेट घडून आणला आणि पुन्हा एकदा दीपक आणि मंजुळा एकत्र राहायला लागले। काही दिवस ते एकत्र राहिले सुद्धा। आता हे दीपक जो आहे त्याची बदली ठाण्याला झालेली होती आणि दोघांचाही नव्यानं संसार सुरू झालेला होता, पण पुन्हा त्यांच्यामध्ये वाद व्हायला लागले, पुन्हा त्यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागली आणि ही मंजुळा जी आहे ती पुन्हा तिच्या माहेरला आली। आता इकडं दीपक ढवळे जो आहे तो मिलिटरीमधून रिटायर झालेला होता। त्याच्यानंतर खोपोली या ठिकाणी गोदरेज कंपनी आहे त्या कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केलेली होती आणि तो खोपोलीमध्येच राहायला लागलेला होता। आणि बायको जी आहे ती बायको शिरूरमध्ये एक फ्लॅट घेतलेला होता त्यांनी आणि त्या फ्लॅटवरती 2 मुलींबरोबर ती राहत होती। आता हा जो दीपक आहे तो कधीतरी बायकोला भेटायला जायचा म्हणजे शिरूरला जायचा बायकोला मुलींना भेटायला। आता त्यावेळेस त्या दोघांच्यामध्ये तेव्हासुद्धा पटत नसायचं आणि सतत कुरबुर चाललेली वाद सुरू झालेले होते। आता या सगळ्या गोष्टीला मंजुळा जी आहे ती वैतागलेली होती। आता एकत्र संसार करणं आपल्याला शक्य नाही आहे, यापेक्षा आपण वेगळं झालेलं बरं आणि यामुळे मंजुळानं शिरूर कोर्टामध्ये दीपकच्या विरोधामध्ये म्हणजे पतीच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि कौटुंबिक हिंसाचार संरक्षण कायदा 2005 आणि कलम 12, 17, 18, 19, 20, 22, 23 याप्रमाणे तिनं गुन्हा दाखल केला आणि 2020मध्ये शिरूर कोर्टामध्ये ही केस सुरू झाली। 2020 पासून 2022पर्यंत या काळामध्ये ज्या केस चाललेली होती त्यावेळेस अनेक तारखा पडलेल्या होत्या। आता पती जो आहे तो कामावरती होता, त्यामुळे त्याच्या कामाचे अनेक खडे होत होते आणि खर्च होत होता, नुकसान होत होतं, त्यानंतर त्याला शारीरिक, मानसिक, आर्थिक त्रास होत होता। आता या सगळ्यांमुळे तो पती जो आहे तो सुद्धा वैतागलेला होता, कोर्टाच्या फेऱ्या मारून तो थकलेला होता आणि या पतीनं म्हणजे आता 2 वर्ष तो फेऱ्या मारत होता आणि या पतीनं मग नंतर भयंकर असा निर्णय घेतला बायकोला संपवण्याचा, तिला ठार मारण्याचा। आता हा जो पती आहे त्याच्याकडे पिस्तूल होतं, म्हणजे तो ज्यावेळेस जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत होता त्यावेळेस त्याने शस्त्र घेतलेली होती आणि त्याचा परवाना वगैरे पण त्याच्याकडे होता। आता या शस्त्रानं बायकोला संपवायचं असं त्यानं ठरवलेलं होतं आणि यासाठी त्यानं स्वतःचा भाऊ संदीप यालासुद्धा बरोबर घेतलेलं होतं।
तारीख आहे 7 जून 2022. आज कोर्टाची तारीख होती आणि इकडून म्हणजे अंबरनाथवरून हे दोघं भाऊ जे आहेत, दीपक आणि त्याचा भाऊ संदीप, हे दोघंही शिरूरला निघालेली आहेत. आणि यावेळेस दीपकनं पिस्तूलसुद्धा स्वतःच्या बरोबर ते घेतलेलं होतं आणि ते घेऊन हे निघालेत. आता तिकडं शिरूरच्या कोर्टामध्ये साधारण 11च्या सुमारास पत्नी मंजुळा, म्हणजे मंजुळाचं वय साधारणपणे 35-40च्या आसपासचं आहे. त्यानंतर त्यांची थोरली मुलगी वैष्णवी, वय साधारण 12 वर्षाचं आहे. त्यानंतर धाकटी मुलगी तन्वी, वय साधारण 8 वर्षाचं आहे. त्यानंतर मंजुळाची आईचं नाव आहे तुळसाबाई आणि वडील आहेत रंगनाथ झांबरे. ही सगळी मंडळी जी आहेत ती कोर्टाच्या परिसरामध्ये दाखल झालेली आहेत. आणि यावेळेस यांना हे वकिलांना भेटले तर वकिलांनी सांगितलं की थोडा वेळ तुम्ही बाहेर थांबा. आणि म्हणून ही सगळी मंडळी जी आहे ती त्या कोर्टाच्या आवारातच जलसंपदा विभाग आहे, त्या विभागाच्या कंपाऊंडचं गेट जे आहे तर त्या ठिकाणी एक झाड आहे आणि त्या झाडाच्या आसपास ती मंडळी थांबलेली. आणि यावेळेस साधारणपणे 11:30-12चा सुमार झालेला होता. आता ही म्हणजे पत्नी, त्यानंतर सासू सासरा आणि 2 मुली तिथं थांबलेल्या आहेत. आणि त्याच सुमारास पती दीपक आणि दीर संदीप हे दोघंजण रिक्षामध्ये त्या ठिकाणी आले. ते आल्यानंतर रिक्षा जी आहे त्याच्यातनं पती खाली उतरला, पत्नीच्या जवळ गेला आणि पुन्हा यांच्या दोघांच्यामध्ये भांडणाला सुरुवात झाली. माझ्या विरोधामध्ये केस का केलेली आहे आणि एकाएकाला बघून घेतो वगैरे वगैरे असं म्हणून भांडणाला सुरुवात झाली. आणि यानं जवळचं पिस्तूल काढलं, पत्नी मंजुळावरती त्यानं 3 गोळ्या झाडल्या आणि ती जागेवरती कोसळली. तिला वाचवायला त्या ठिकाणी तिचे वडील आले, त्यांनासुद्धा जावयानं लाथ मारली आणि खाली पाडलं. त्यानंतर आई वाचवायला आली, आई धावून आली. त्यावेळेस त्या आईवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्यातनं ती वाचली. आणि यानं पिस्तूल जे आहे ते पिस्तूल त्यांच्या डोक्यामध्ये घातलं आणि त्यांनाही रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाडलं आणि त्यासुद्धा खाली कोसळलेल्या आहेत. आणि या ठिकाणीच्या 2 लहान मुली होत्या, त्या मुली आपल्या बापाला विनंती करत होत्या की आईला मारू नका, आजीला मारू नका. पण या बापाच्या अंगामध्ये राक्षस संचारलेला होता आणि त्या बापानं भर दिवसा भर कोर्ट परिसरामध्ये या गोळ्या झाडलेल्या होत्या, खून केलेला होता. या सगळ्यामुळे गोंधळ उडालेला होता, आरडाओरडा झालेला होता. यामुळे आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झालेले होते आणि ते लोक या घटनास्थळाच्या दिशेनं येत आहेत हे त्या पतीनं पाहिलं. आणि मग पती आणि त्याचा भाऊ हे दोघंही रिक्षात बसून तिथून फरार झाले. आता या ठिकाणी तात्काळ पोलीस पोहोचलेले आहेत आणि पोलिसांनी आणि बाकीचे स्थानिक लोक आहेत त्या मंडळींनी या जखमींना वेदांत हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पण उपचाराला सुरुवात करण्यापूर्वीच मंजुळा यांचं निधन झालेलं होतं आणि आई तुळसाबाई ज्या आहेत त्या गंभीर जखमी झालेल्या होत्या आणि त्या धोक्याच्या बाहेर होत्या, त्यांच्यावरती उपचार चाललेले होते. आता पोलिसांच्या तपासाला सुरुवात झाली. आता हे कोणी केलं होतं, का केलेलं होतं, या सगळ्या गोष्टी तर समोर आलेल्या होत्या. आता त्या मारेकऱ्याचा शोध सुरू झालेला होता. पोलिसांना रिक्षा क्रमांक मिळालेला होता MH05 BG 4650 या नंबरची ती रिक्षा होती आणि ही रिक्षा पुण्याच्या दिशेनं गेलेली आहे असंही पोलिसांना समजलेलं होतं. आणि मग पोलिसांनी एक अंदाज लावला की रिक्षा इथून निघाल्यानंतर आता किती किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचली असेल वगैरे वगैरे. आणि त्यानंतर शिरूर पोलिसांनी शिक्रापूर पोलीस, रांजणगाव पोलीस किंवा पुणे पोलीस ह्यामध्ये जी काही पोलीस स्टेशन येतात त्या सगळ्यांशी संपर्क साधला, नाकाबंदी सुरू केलेली आहे. आणि पोलिसांनीसुद्धा त्यांची जी काही सूत्रं आहेत ती हलवायला सुरुवात केली. स्थानिक लोकांनाही बरोबर ते घेतलेलं आहे आणि बोराडेमाळा, फळकेमाळा असं जे ठिकाणं आहेत तर त्या ठिकाणावरचे काही बहादर तरुण आहेत तर त्या तरुणांनी पोलिसांच्या सहकार्यानं या नंबरची जी रिक्षा आहे ती रिक्षा अडवली आणि या रिक्षामधले जे आरोपी आहेत त्या आरोपींना पोलिसांनी या सगळ्यांच्या मदतीनं सहकार्यानं पकडलं, ताब्यात घेतलं. आरोपींकडून पिस्तूल जप्त करण्यात आलं, त्याचबरोबर 2 मॅगझिन पोलिसांना मिळाल्या. त्यानंतर सुरा जप्त करण्यात आला आणि जी रिक्षा वापरली होती ती रिक्षासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतली आणि दोन्ही आरोपीसुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत. आता यानंतर या दोघांवरती कलम 302, 304 आणि 323, 504, 506 आणि 34 त्याचबरोबर ती शस्त्र कायदा जो आहे, आर्म ॲक्ट जो आहे म्हणजे 3, 25 आणि 27 आदी जी कलमं आहेत ती कलमं त्यांच्यावरती लावलेली आहेत. आणि केवळ अर्ध्या ते 1 तासामध्येच या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता जे माध्यमातून समोर आलेलं होतं ते मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. या गोष्टीचा तपास चाललेला आहे. कदाचित काहीतरी नवीन किंवा वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर अधिक माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आता मी हे तुम्हाला का सांगतो की आता सुरुवातीलाच बघा ना की आपण जे म्हैसाळ गावातलं प्रकरण पाहिलेलं होतं त्या प्रकरणामध्ये या मंडळींनी आत्महत्या केली असं प्रकरण समोर आलेलं होतं. पण आता आपल्याला माहिती काय मिळते की यांना
मारण्यात आलेलं आहे किंवा त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झालेला. आता नक्की काय आहे, म्हणजे काहीतरी तर त्याच्यातनं वेगळी काहीतरी माहिती समोर आली ना. आणि म्हणून काय होतं की एखादी घटना घडल्यानंतर ती आत्ता जी आपल्यासमोर येते कदाचित नंतर वेगळी गोष्टसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. आणि म्हणून मी हे नेहमी सांगत असतो की जे माध्यमातून आत्ता समोर आलं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि याच्यात तपास चाललेला असल्यामुळे कदाचित वेगळं किंवा नवीनसुद्धा आपल्यासमोर येऊ शकतं. तर या प्रकरणामधून आपण आता धडा काय घ्यायचा, आत्ता जे प्रकरण सांगितलं त्यावरून. जो कोणी घरामध्ये जोडीदार आहे, दोघं जण असतात, एक पती आहे पत्नी आहे. जर समजा पती काम करत असेल तर पत्नी जर घर सांभाळते आहे, मुलं सांभाळते आहे, तर पतीची जबाबदारी आहे की त्या पत्नीचा सांभाळ करणं, मुलांचा सांभाळ करणं आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या किंवा कोणत्याच बाबतीमध्ये काही कमी पडून न देणं. किंवा जर समजा पती घर सांभाळत असेल आणि पत्नी जर बाहेरचं काम करत असेल तर पत्नीची जबाबदारी आहे की पतीला आणि मुलांना सांभाळणं. आणि हा प्रेमाचा विषय झाला, हा जबाबदारीचा विषय झाला, हा चार भिंतीतला विषय झाला. पण या गोष्टीसाठी किंवा आम्हाला सांभाळलं पाहिजे, आम्हाला आर्थिक सहकार्य केलं पाहिजे, याच्यासाठी जर पती किंवा पत्नी एकमेकांच्या विरोधामध्ये जर कोर्टामध्ये जात असतील तर ती अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जी परंपरा सांगितलेली आहे, जे प्रेम सांगितलं आहे, जी आपुलकी सांगितलेली आहे, तर ती इथं कुठेतरी कमी झाल्यासारखे वाटते. आणि म्हणून या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी, जर कायदेशीर लढाई चालू असेल तर कायदा हातात घेण्याची गरज नाही. आता या ठिकाणी जर समजा ही कायदेशीर लढाई चाललेली होती, ती कायदेशीर पद्धतीनं त्याला न्याय मिळाला असता. पण याच्यामध्ये काय झालं, याच्यामध्ये आता त्या पत्नीची हत्या झालेली आहे, त्याचबरोबर हा पती जो आहे तो खुनी झालेला आहे आणि त्यानं स्वतःच्या भावाला सुद्धा बरोबरती घेतलेलं आहे. या सगळ्यामध्ये कोणाला काय मिळालं, शेवटी त्या ज्या लहान मुली आहेत त्या मुलींच्या डोक्यावरचं छत्र जे आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. आणि त्यामुळे जर थोडंसं रागावरती नियंत्रण ठेवलं असते किंवा थोडंसं जर एकमेकांची चांगली चर्चा झाली असते, यातून मध्यम मार्ग जर काढला असता तर कदाचित असली प्रकरणं घडली नसती. भविष्यकाळात असं घडू नये याच्यासाठी तरी आपण सावध राहिलेलं पाहिजे. आणि आपल्या DSD परिवारातली जी मंडळी आहेत तर त्या मंडळींना किंवा त्या पती पत्नींना माझी हात जोडून विनंती आहे, नम्र विनंती आहे की जर समजा तुमच्या घरामध्ये जर पती आणि पत्नीमध्ये काही वाद असतील किंवा काही विषय असतील तर ती आपापसामध्ये मिटवून घ्या. आणि जर समजा असं वाटत असेल किंवा कोणाचं कोर्टामध्ये काय चालू असेल, जर आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर पतीनं किंवा पत्नीनं 2-2 पावलं पाठीमागे यायला हरकत नाही. आपल्या संसारासाठी, आपल्या जोडीदारासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी आपण जर थोडंसं माघार घेतली तर मला वाटतं याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं नाही आहे. आणि जर समजा कदाचित काही प्रकरण असं घडलं असेल की ज्याच्यामध्ये आपली काही चूक असेल तर ती चूक मान्य करा आणि ती चूक परत करणार नाही याची दक्षता घ्या आणि आपल्या जोडीदाराच्या बरोबरती राहा. आणि जर समजा समोरच्याची ती चूक असेल तर ती चूक समोरच्याला दाखवून द्या आणि समोरच्याला माफ करा. पण आपला संसार आणि आपलं घरदार याला प्रायोरिटी दिली पाहिजे, याला प्राधान्य दिलं पाहिजे. आता जर समजा एवढं करूनही जर हे शक्यच नसेल तर आनंदाने वेगळे व्हा, वाद करून भांडणं करून वेगळं होऊ नका. बरं, आता याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8:30 वाजता एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.